सोन तू हा बोला. आज तू लय गाड्या गेलेला का म्हणतात ते बाबाकडं? बाबाच काहीतरी फरक पडतो काय ना राव. होय पडत असेल. काय इकडे जातील लोक काहीतरी मंत्र तंत्र करीत असते. महाराज तुम्हाला काय वाटतं फरक पडत असेल काय बोकडे गेले त्या? काय नाही सांगता येत. हाय का नाही? काय बाबा मंत्रण तंत्र नांगऱ्याने माणसं बरी होती तर अंगाऱ्यान जर माणसं जर बरे होत असते ते कशाला दवाखाना कशाला काढला असता? अरे हाय पण आता बघितलं आपण 5-25 गाड्या गेल्यात नाही गेल्या ना, रोज एवढ्याच गाड्या आहेत. रोज येत. मला काय म्हणायचं आपण जाऊन येऊ नये एकदा. आपण बी जाऊ. त्या निमित्तानं काय होते माहिती का? मठात गर्दी होती, गाड्या गोड्या मग वडापाववाले किराणावाले पंचरवाले यांची बी धंदे चालले. आता हे दुनियातच धंदे आहेत. आता सगळे कसं चाललंय धंद्यावरच चालू आहे सगळं. यायला या लोकांनी यायचं जायचं आपल्या जवळ असून आपण कधीच नाही गेलो राव त्या बाबाकडं. जायला पाहिजे राव. आहे का नाही? एकदा जाऊन कळण तरी नेमकं काय प्रकार. येणार काय तुम्ही? येऊ ना. जाऊ बघू मग गंमत तर बघू नेमकं बाबा औषध देतोय का मंतूर टाकतोय का काय करतोय कळत तरी आपल्याला गेलं. आणि मंत्रांनी तंत्रांनी जर झालं तर भंडाऱ्याने येणे ते दवाखाने कशाला होतील बरं? पण आपण एकदा जाऊन येऊ तिकडून. पूर्वी ना उग माणसं कधीतरी गेलेली दिसायची. पहिले आता 100 गाड्या राव अरे बाप. दिवसभर नुसता फपाटा पोपाटच आहे का नाही? किती गाड्या पाहून यायला पाहिजे राव मग. बरं, चालते बघा तुमच्या गुरांचं खायचं उरकलं होय ना तुम्हाला आवाज देतो. चला जाऊ बरं, एकदा जाऊ. बघू आपण तिकडे. चला बरं, एकदा जाऊन येऊ. चला चल काम उरकलं मला आवाज दे. चला जाऊन बरं, येऊ एकदा माझ्या. आपण जाऊन येऊ आता. जय बाबा. जय बाबा. बोला नाव चला. वाटाणे बाई. वाटाणे बाय. जाऊ का? नाही बसा, बाबांची पूजा चालली. नंबर आल्यावर सांगाल तुमचा. बसा बरं इथं. बरं लवकर येऊन दे मला. हो पूजा झाल्यावर सांगा. हा. जय बाबा. जय बाबा. बोला नाव चला. उलगे. हा उलगे. उलगे. ओके उलगे. बसा चला. 1 2 3 4. जय बाबा. जय बाबा. बोला नाव चला. फुटाणे. बा बसा चला. बाबा उरकली का पूजा? बाबा गर्दी व्हायला लागली खूप. बाबा पाठवू का? हा ठीक आहे चला जावा जावा. त्यांना जायचं जरा. जाऊ. इकडे तिकडे नाही इकडं नवीन दिसतंय. जय बाबा. जय बाबा. बोल बाळा. बाबा खूप कष्ट करतो आणि पैसा काय हातात टिकतच नाही आणि भरपूर परेशानी चालू आहे. तू तुझ्या एकदम स्वच्छ भावनेने चांगल्या दारी आलास. भगवंताने जे मला दिलंय ते मी आपलं तुमच्यासारख्या समाजात गोरगरिबांची सेवा करतोय. मला हं. तू खूप कष्ट करतोय हो बाबा. हे तर बरोबर आहे, पण तुझ्या हातात 1 रुपया पण राहत नाही. नाही राहत. खूप पैसा येतोय, कुठं जातोय हे तुला कळत. कळतच नाही पैशाची भरपूर घरात चिडचिड होते. सारखी. हा चिडचिड होते, मन लागत नाही. नाही उदास फक्त एक कर बालका. तुझा जो बाहेरचा नाद आहे ना हम्म. तू सोड. म्हणजे तुला पण ठीक आहे सुख बाबा. शांती लाभल, तुझ्या लेकरा बाळांना सुख शांती लाभल. माझ्या जंबो नदीच्या तिकडून आणलेलं माझ्याकडे तीर्थ आहे, तू ठीक आहे. प्राशन कर. तुला सुख शांती, तुझा पैसा अडका सगळं व्यवस्थित होईल, त्याची काळजी करू नको. ठीक आहे जी बाबा. घरात तुझी बायकोची चिडचिड होतीये, आई वडिलांची चिडचिड होतीये, ती सगळी दूर होईल. हा ठीक आहे बाबा. आता हे तू एकदा प्राशन कर. हरि ओम शांती शांती शांती. हरि ओम. जय सिंध. कसं वाटलं बाळा तुला?
चांगलं वाटलं बाबा, आता व्यवस्थित वाटायला इथून पुढं हम्म. काहीही कुठलीही अडचण आली निसंकोच मनाने माझ्या दारात यायचं. पावती फाडलीच बाहेर, हो फाळली बाबा. फाडली ना. हो जर तुझ्याकडे काही सोनं नाणं असेल, पैसा पाणी असेल तर आपलं दान म्हणून बाबा एक करून टाका. ह्यातून काय होतं, आपलं अध्यात्म जाग होतं, ठीक आहे बाबा. विचार चांगले जागे होतात. हा, ठीक आहे बाबा. काही अडचण नाही. ओके. ओके बाबा, हे आता 1000 रुपये पुढच्या वेळेस मग पैसे भरले. बरं ठीक आहे, चालतंय. परतच्या वेळेस येताना तुझं सगळं परिवार, बायको, पोरं जे असते, शक्यतो बायकोला घेऊन ये, म्हणजे मला जरा थोडं अध्यात्माने जरा कळतंय. ठीक आहे बाबा. हा, ठीक आहे. तिला घेऊन येताना. हा, जा. वाटाणे बाई, चला जाऊ आतमध्ये. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. बाळा, बाबा 10 वर्ष झाले लग्नाला, अजून लेकरू बाळ नाही मला. कसं होईल मग बाळ? हा, लग्नाला इतकी वर्ष झालं. हा एक कलियुगाचा फेरा आहे, आणि कलियुगाचा फेरा कोणावर कधी फिरण हे सांगता येत, बरोबर? हो बरोबर, पण काही करा बाबा. घरात फक्त इनमिन 3 माणसं आहेत. हा. सासरा आहे, हो नवरा आहे, तुम्ही आहेत. बरोबर. बरोबर. आता याच्यातून आपल्याला एकच कळते, तुम्ही आलात ह्या योग्य जागी आला. हो. माझा आशीर्वाद तुमच्यावर कायम पाठीमागे राहील, काही काळजी करू नका. मला मुलगा झाला पाहिजे. काय करावं लागेल बाबा? आता एक सांगतो, हा. हा. दुःख लय आहे तुला. लय. बाहेर गेलं, 4 माणसात गेलं, वांजुटी म्हणून वावरावं लागतंय. होय. पण तू योग्य ठिकाणी आलीस, आता तुला वांजुटी व्हायची गरज नाही. फक्त तू काय कर, आता कुठलंही झाड लावलं तर लगेच फळ लागत नाही बाळा, बरोबर का नाही? हो. त्यासाठी पाणी घालावं लागतं, 1-2 वर्ष वाट पाहावं लागतं. खरंय. गेली 15 वर्ष तू वाट पाहिलीस. हो. मग आता याच्यासाठी पण तुला वाट पाहावंच लागेल. हा. तुला वर्षभर तरी माझ्या इथे येईन ना बाबा, येईन. माझा आशीर्वाद तुझ्यावर राहील. फक्त तू गेल्याच्या नंतर काय कर, घरी गेल्यावर नवऱ्यापासून 15 दिवस लांब राहा. बर. सासऱ्याला घराच्या बाहेर काढ, हा. अंगणात झोपायला लाव. हा. तू नवऱ्यापासून लांब राहा, एवढं कर. आणि मी दिलेलं जंबू नदीचं जल ते पिऊन घे. जय जंबू नदी. ओके, काय काळजी नका करू, होऊन जाईल. उद्या येताना आहे ना, फक्त सफेद वस्त्र घालून यायचं. सगळे सफेद वस्त्र घालून यायचं. हा. हा, या. ठीक आहे. पैसे हा, हे आता आज 5,000 आणले. बरं ठीक आहे, काय नाही, काय अडचण पुढच्या नाही. टायमात. ओके. हा, असू द्या, असू द्या. उद्या येताना तेवढं लक्षात ठेवा, हा. पांढरी साडी घालून. हा. ओके. बाबा लय दुःख आहे हो माझ्या जीवनात, काय सांगू तुम्हाला. अहो सगळं सुख आहे, धन दौलत आहे, पण नवरा दारू पितो लय. काय करू तुम्ही सांगा आता. बाळा, कलियुग आहे, याच्यात या गोष्टी सगळ्या होत्यात, पण जास्त करून तुझ्या वाट्याला जास्त आलंय. हा ना बाबा. पाहतोय तुझं लय दुःख आहे, घरचं दुःख आहे. एक तर लग्न झालंय, त्यात पोरं बाळ नाहीत, नवरा आहे एकुलता एक, त्याचं पण असं. हे बघ, तुझा त्रास मला कळतोय. मला वरून हुकूम आला ना, मला ती सेवा करावंच लागते. तू दारातून येईपर्यंतच माझ्या मनात नुसता असा कालमेल झाली. हा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुला 8 महिन्यात मी मोकळी करतो. हा, अजिबात त्रास घेऊ नको, जवळ ये जरा, पुढे अलीकडे. जय जम्मू माते, जय झारखंडी देवी, जय बांगला देवी. या मुलीवरती असा आशीर्वाद तुझा ठेव की हिच्या प्रत्येक समस्या दूर कर माते, दूर कर. जय जम्मू माता, जय जम्मू माता. हे घे, 8 महिने लगातार इथे यायचं. नवऱ्याला संध्याकाळी झोपताना उशाला ठेवायला सांगायचं. हा, समजलं? हो महाराज. हा, वर एकदा पडदा कर.
ये बाळा, हे धर, हात दे पुढं, हात घे पुढं. हा, ह्याला घे, पाण्यात टेक. 1 मिनिट, जे आपल्या जंबू मातीचं जेल घे. हा, हातावर घे. जय जंबू माता, कृपा आशीर्वाद राहू दे ग बाळावरती. ये बाळा, हा परतच्या वेळेस जमलं तर महाराज नवऱ्याला तुझ्या घेऊन ये. महाराजांना दर्शन दे. महाराज हे फक्त 10च आहेत आता, बरं चालतंय, ठीक आहे, काय अडचण पुढच्या वेळेस जास्त आली नाही. एवढे नको. हे हा, हे महाराजांचा आशीर्वाद राहू दे, असू दे. जा, या. जय बाबा. या बापू, जय बाबा. या नांगरे साहेब, या. असू द्या, असू द्या, असू द्या, असू द्या, असू द्या. का बऱ्याच दिवसांनी येणं केलं? महाराज यात्रा गाव हा, गावची देवाची यात्रा आणि आता लोक पैसे द्यायना. दुष्काळामुळे का बरं? काय अडचणी, लोकांना कांद्याला बाजार नाही, पिकाला कुठल्या मालाला बाजार नाही. तर मग म्हणलं आता चला महाराजांचे आशीर्वाद घेऊ, काहीतरी मार्ग काय नाही. हरकत नाही. चहा वगैरे घेतला का? आता काही ते नका सांगू. तुमच्या माग एवढं शिष्यगण असते, सगळी सेवा तुमचा करता. आशीर्वाद आहे आमच्यावरती, तुमची सगळ्या कृपादृष्टी आहे आमच्यावरती. हा, तुमच्या गावात आम्हाला स्थान दिलं. हा, हो नाही, तुम्ही आल्यापासून गावाचं कल्याण झालं. आणि कसं आम्हाला आता ही माझी कीर्ती नाही, ही माझी सगळी भगवंताची कीर्ती. आपल्यावरती आशीर्वाद जो झारखंडी तुम्ही- देवीचा आशीर्वाद आहे, त्याने सगळे आशीर्वाद आहे. खुश आहेत. बाबाजी, बाबाजी तुम्ही देव आहे, तो लोकांना किती फरक पडला. नाही नाही, मी देव नाही हो, माझ्यावरती जो आशीर्वाद आहे तो मोठ्या देवाचा. हजारो माणसं येतात तुमच्याकडं, सगळ्यांना फरक पडतोय. चला, जे आपल्याला आहे ते आहे. बरं, आता काय म्हणता? काय नाही, तेच यात्रेसाठी म्हणलं काय तुमचं कोण आशीर्वाद म्हणायचं. माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते आता सांग. काय महाराज, तुम्ही देताल तो प्रसाद. बर, आता तुमचा काय कार्यक्रम आणि माझा काय कार्यक्रम? हो, देवाचं हा, कार्य. एकच आहे. समाज कार्य, देवाचं कार्य. शंभू, बोला. इकडे या. बोला बाबा. हे बघा, या इथं, इथे या, बसा. याच्यातील 1,00,000 रुपये द्या त्यांना. लय मोठी हा, कृपा आहे. 25,000 काढा. 1,00,000 रुपये होते, ते एक भक्तांनी दिले होते आताच. हे असंच आपलं काही नाही. अजून काही बस बस. नाही, काही जरी अडचण आली तर सांगा. भरपूर झाली. ही अडचण असू द्या, काही अडचण. चालतंय. बर, चला, इथं महाराज खूप शिष्य बसलेत बाहेर. चालते चालते, काय अडचण आलेत. हा, हो. सगळ्यांचं दुःख निवारण करता येतं. काय अडचण आल्या या परत बापू, निसंकोच मनाने, काय काळजी ना करू. ओके, बरं, एक काम करा, इकडे या. हे जंबू नदीचं जल आणलं हो होतं, हो हो. घ्या. तुम्ही घ्या पाटील. जय जंबू माता, सुखाचे ये. चाल. बरं बाबा, हे राहिलेलं मी काउंटर मध्ये टाकतो ठीक आहे, आणि पाठवून देतो. ओके. जय बाबा. ₹1,00,000 दिल्यात, काढायचं कोणाकडून? कोणतरी चांगलं गाठावं लागेल बकरा. चला, येऊ द्या. जय बाबा. बोल बाळा, काय समस्या आहे? बाबा, माझ्या आयुष्यात खूप समस्या चालल्यात. माझं शिक्षण पण झालंय, पण मला नोकरीच लागत नाही. तुझं वय किती आहे? माझं वय आता 25 आहे. 25 आहे. बरं, काय अडचण? अडचणी खूप आहेत, मला नोकरीच लागत नाही. लग्न वगैरे झालंय? नाही झालं. नाही. तुम्हीच मार्ग काढा बाबा ह्याच्यातून. 100% तुझा मार्ग निघन. हो बाबा. तुला नोकरी देखील क्लास 1 अधिकारी म्हणून होशील. बाबा, तुमचे उपकारच होते. उपकार तसं फेडायला नाही चालायचं, त्यासाठी सेवा करावी लागते का नाही? हो. आपल्याला जर काय देवाकडून सेवा प्रसाद करू घ्यायचा तुम्ही? सांगा म्हटलं, बाबा. आपल्याला जर देवाकडून जर प्रसाद घ्यायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागते?
निसंकोच मनाने सेवा करावं लागतं. हो बाबा. हा बरोबर. हो. ये बाळ इथे ये. बस इथं. मी बालब्रह्मचारी, निसंकोच मनाने बस. हो. हात बघू. जय झारखंडी मध्ये, झारखंडी मध्ये, झारखंडी मध्ये. बाळा तुला लय समस्या मोठी आहे. तुला रोज माझ्यापाशी यावं लागलं. तुला प्रत्येक गोष्टीचं तुझ्या निरसन करीन मी. काळजी करू नको. लय मोठी समस्या. तुला इतका मोठा, तुझ्या प्रत्येक यशाच्या आड येणारा डोंगर म्हणजे खूप मोठा आहे. तो मी दूर करणार आहे. माझ्यावरती झारखंडी मातेचा माझा आशीर्वाद आहे. हे जलप्राशन कर. झारखंडी माते, बंगाली माते, येऊ का बाबा? आशीर्वाद ठेव. इथेच दक्षिणा आणली. तू लगेच येतेस. हो. बसली असतीस. किती आणले? 25-30 हजार रुपये असतील. मी काही मोजत नाही जरा. ठीक आहे. देवाच्या इथं मोजून दक्षिणा दिली जात नाही. जय झारखंड. चल. चला बाबा इथे. हो. तुझ्यावर कायम आमचा आशीर्वाद आहे. हो बाबा. काळजी करू नको. उद्या नक्की ये. हो किती बाबा. वाजता येणार? येईन लवकर. लवकर नाही. मग बाबा. की काय झालंय आता, जे तुमच्यासारखे जे आहेत ना, हो बाबा. ज्यांना नोकरी नाही, पाणी नाही, त्यांच्या समस्यांसाठी आपण रात्रीचा होम ठेवलेला आहे. हो का? हा, मग तुला उद्या संध्याकाळी यावं लागेल. सकाळचं मी आपलं घेतो. हो, मी घरी विचारते आणि मग येईल. मग ठीक आहे, चालते. काही अडचण नाही. मुक्कामी तुझ्या सगळ्या समस्या दूर करतो. तुला नोकरी लागली म्हणून समज. चांगली बाबा. एका ठिकाणी ये बाळा. हो. ये. ओके. यात्रा मस्त झाली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. राम राम. राम राम. काय निवांत निवांत. आता यात्रा हाय. व्यवस्थित पार पडली. यात्रा? या इथे या. हो, महाराजांनी पैसे दिले म्हणून यात्रा तरी व्यवस्थित हो ना झाली. राव, नाही हा? तर यात्रेला जर लाखभर रुपये देत नाही, परत ते शिष्य घेऊन आला 50,000 1.5 लाख आता रुपये. बळच आपण न मागता दिले. पहिले तरी आपण मागितले, दुसरं तरी मनन दिले. अहो, गावाची वर्गणी लाख हा, एकट्या महाराज एकट्याने दिले. आणि काय परत तो 50,000 रुपये. पहिला मामा काही म्हणणार आपण, त्या माणसाला दिवस प्रसन्न. देवप्रस. अहो पण त्यांना लोक मदत करतात किती. कुठे दिसले म्हणून. कुठे दिस नुसतं पैशानी नाही. जमीन तर किती झाली माहिती का? किती? 100 एकरापेक्षा जास्त. हा, पण महाराज बाकी आहे ना, आपल्याला आपण जर व्यवस्थित महाराजांच्या येत राहिलो ना, गावाचा विकास होईल आपल्या. आपण तसं असं गुण पण येतो ना ते लोकांना. हा, रोज हजारो माणसं. जाग आता काय सांगायचं. आम्ही एकदा ते नुसतं गेलतो येतो ना, ते म्हणलं तुमची मुलगी मोठ्या अधिकारी होईल. आणि झाली ना. खरं. एमपीएससी परीक्षा झाली. त्याचं आता अभिनंदन अभिनंदन. आता ट्रेनिंगला जाऊन राहिली म्हणे. ट्रेनिंगला जायचंय. एक काम करा, हा. लेकराला म्हणा चलता चलता बाबांचा आशीर्वाद घेऊ. हा बाई, ती पण माझ्या लक्षात नाही राहिलं. साधं महाराजांचं दर्शन घ्यावं. तर चला, त्या माणसाचा आशीर्वाद आहे आपल्यावर. हा, आहे ना. बाबा म्हणजे बाबा देव माणूस आहे. देव माणूस म्हणजे काय सांगायचं. बोललं की ते खरंच होतंय ना. काय नाही आता मस्त आपण बी जात जाऊ, बसत जाऊ, आणि मग गावाचा विकास मी होईल. पण पुरीला पण त्यांच्या दर्शनाला नेतोच. आहे की नाही? चला जाऊ का? हो, पाहून आले मी जरा. आणतो पुरीला घेऊन येतो. महाराजांचं दर्शन घेतो. चालतं. या बा. हो चल. जय बाबा. ए थांब थांब थांब. तू दरवाजा घे पाठीमागे लावून. हो. कारण की पाठीमागून जे येणाऱ्या निगेटिव्ह शक्ती ज्या असतात ना, त्या बाहेर राहतील. लागली बाबा. ये आता. ये बस. बाबा मला आशीर्वाद द्या. काय अडचण तुला? बाबा तुम्ही म्हणले होते 6 महिने येशील, 3 महिन्यात तुला फरक पडल.
पण अजून नाही पडला बाबा. मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुला 8 महिने इथे यावे लागेल. बाबा काही करा पण मला लेकरू बाळ झालंच पाहिजे. अरे पण ते माझ्या हातात थोडी आहे, त्यासाठी काहीतरी विधी करावं लागेल. चालेल. हा ठीक आहे, ये इथं. येते बाबा. इथं बस बसू. बस, हा बस इथं. ठीक आहे बाबा. काय समस्या आली आता नवीन दुसरी? बाबा मला घरचे खूप त्रास देतात. हे मला ना घरातून काढून टाकते लेकरू नाही झालं तर. माझं जगणं मुश्किल झालंय. काही करा पण मला लेकरू झालंच पाहिजे. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. हा, माझ्याकडं एक अतिशय चांगला उपाय जो आपल्याला मार्ग देईल आणि तुला लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होईल. हो हा, हो. याच्यातून तुझं मी नक्कीच निरसन करतो. चालेल. हे बघ, आता माझ्याकडे हे जे आहे जल आहे बरोबर, हे प्राशन करतो. सगळं प्यायचं. सगळं पिऊन घ्यायचं, एका घोटामध्ये सगळं पिऊन घ्यायचं, एक थेंबही त्यात ठेवायचं नाही. बरं चालेल. पिली का? हो. दे इकडं बसा. सिटीच तुला पाजलं होतं. वर तरी बाबा दुसऱ्याची सेवा करेन, बाबाची सेवा करणार कोणतरी पाहिजेच की. शंभू, आज जरा शिष्याला भिक्षा देऊ राहिले बघ. हा, वेळ लागेल. दरवाजा काय उघडू नको, बाहेरच कोणाला पाठवू नको. कवर सेवा करू लोकांची. कुणी बोलावलं तुम्हाला आतमध्ये? कळतात काही तर पूजा चाललेली म्हणून कुणी पाठवलं तुम्हाला आतमध्ये? चुकलं आमचं. काय विधित अनर्थ झाला असतं तर मग काय केलं असतं? परीक्षा झाली. अहो ठीक आहे ना, मग टाइम आहे, वेळ आहे, बाहेर बसवलं नाही एक माणूस. तुमचे दर्शनासाठी अहो, विचारून यायचं असतं आतमध्ये. बाहेर कोणी नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्ट आतमध्ये आलो महाराज. ठीक आहे, लगेच दर्शन घ्यायचं, लगेच बाहेर व्हायचं. घे, परत ये. हा, चला निघा बाहेर लगेच. शंभर ते दरवाजा लाव. सत्यानाश. आता हिला कसं जरी उठवलं हे काय तासभर उठणार नाही. हे शंभू, हे बघ, माझी तपस्याची वेळ झालीये. 1 ते 1.5 तास आतमध्ये कोणालाही पाठवायचं नाही. मी तपस्याला बसलोय. ठीक आहे, चालतंय. आता बाबा ते महाराज काय करत होती ती बाई झोपलेली? अरे काय करत होते म्हणजे? अरे त्या पुरीची व्याधीच तेवढी होती, महाराज त्यांच्या आजूला उपचार करत होते ना. पण मला जरा वेगळीच शंका येते. अरे महाराजांबद्दल अशी शंका कधी घ्यायची नाहीये. नाही. हा, तर मी एक काय म्हणतो, तुझं ट्रेनिंग व्यवस्थित आहे ना? हा, मग त्याच्यावर लक्ष दे. इकडं असं शंका वगैरे काही घ्यायची नाही, महाराजांबद्दल असं अपशब्द बोलायचं नाही. महाराज आपल्यावरती काय कोपणार पिपणार नाही तसं? नाही. आता आपण काय थोडं घाईत असल्यामुळे आपण दरवाजाला धक्का मारला. आपल्याला वाटलं, पण ते दरवाजा उघडला ना, मग आपण गेलो. आपली काय चुकी त्याच्यात? तेच ना. आणि त्याच्या ते शिष्य बसत असतो ते नव्हते ना तिथं. अरे तू गेला असं कुठं बाहेर, काही काम सांगितलं असं महाराजांनी त्याला ना.
पण ती आपली चूक झाली, आपण न विचारता आतमध्ये गेलो, आपल्याला घाई होती ना. मग काय तर चुकलं, जाऊ दे. महाराज आपल्याला क्षमा करते, त्यांना जे विनंती करायची की आमचं चुकलं म्हणून. बरं. पण तू कर, चला आपण लवकर जाऊन येतो, तुला सोडतो. चल. कर चालू गाडी. बसले बाबा? हा बस चल लवकर. शंभू हो आतमध्ये ये. बरोबर आलो बाबा. बोला ना. अरे तुला कळतं का कुणाला पाठवायचं आतमध्ये, कुणाला नाही पाठवायचं, कोणत्या वेळेला पाठवायचं, तुला कळतंय का? बाबा चूक झाली हो. ते एका शिष्याला चक्कर येत होती, ते पाणी अरे आणायला मेला असता तर मेला असता. आतमध्ये जर त्या पेशंटला जर काय झालं असतं, त्या भक्ताला जर काय झालं असतं, तर तू काय केलं असतं? चुकलं बाबा, एवढ्या वेळेस माफ करा, खरंच माफ करा, एवढ्या वेळेस परत अशी चूक नाही होणार. अरे पण मी काय म्हणतो, तुला तिथं थांबायला वेळ नव्हता तर डायरेक्ट शिष्याला लावायचं, दुसरे माणसं आहेत त्यांना लावायचं. नाही म्हणलं आपणच जाऊन यावं म्हणलं. किती घोर अनर्थ झाला असता जर आता त्या बाईलाच काय झालं असतं तर. परत नाही अशी चूक होणार बाबा. हे बघ, एकदा माफ करा. तुझी शेवटची आणि पहिली चूक ती मी तुला माफ करतो, आणि इथून पुढे असं घडता कामा नये. कारण की तू माझी बऱ्याच दिवसांपासून सेवा करतोय म्हणून मी तुला सांगतो. हो बाबा. कळलं? हा याच्या पुढे कधी गलती होईल नाही होणार बाबा, खरंच चुकलं माझं, माफ करा मला. हा. एक काम कर, घरी काय अडचण आहे का? बाबा ते थोडे पैसे लागले. हा, घरी अडचण असेल रोखीदार, काळजी करू नको. हो आणि बाबा. परत अशी चूक करू नको. नाही बाबा. काय नियमाचं पालन करायचं, म्हणजे कसं आपल्याला भगवंताची सेवा पुरेपूर करता येते. बरोबर ना? हो बाबा. ठीक आहे, जा आता तू. आता कोण आहे का बाहेर? नाही बाबा, कोणच नाही आता. ओके, मी आता खूप दमलोय, मी आतमध्ये आराम करतो आता आतल्या रूम मध्ये. हा? हो बाबा चालतंय. ठीक आहे, चालतंय. आता मला डिस्टर्ब करू नको. कोणी जरी आलं तरी त्यांना सांग बाबा आता आराम करतेत. कळलं? चालतंय, ठीक त्यांना 4च्या नंतर यायला या सांग. या. बाबा किती वेळ लागेल ना? किती वेळ लागला एकदा सांगितलं कळेल ना. बाबा ध्यानाला बसलेत. अहो यांची तब्येत खराब आहे, यांना पाठवा ना पण. हो बाय, तुम्हाला सांगितलं कळतं का भाषेत? बाबा ध्यानाला बसलेत. एवढं का ओरडत आहे? त्यांना बसता येणार. एकदा सांगितलं कळतं ना, शांत बसा. 1.5-2 तास. इथं बसवा ना बाबांना. नाही नाही, इथं नाही बसता येते त्यांना. रोजचे 400-500 कस्टमर येतात, कोणाकडे म्हणून बघायचं. तुम्ही आले का? बाबा काय बोला. महाराज आहेत, महाराज ध्यानाला बसलेत. काय काम होतं? महाराजांना भेटवस्तू द्यायची गड्या. भेट वस्तू? हो, माझी मुलगी MPSC पास झाली ना. अरे अरे अरे, अभिनंदन अभिनंदन. पण ते घेतील का? हो, काय न झालं, चांगली वस्तू आहे ना. अहो ही 15,000 रुपयाची आहे ना. 15,000? हो. बर बर ठीक आहे, चला आतमध्ये लावा आपण. बर. चला. वस्तू लावा. पाया पडा. मस्त दिसतंय. हो, एकदम भारी ना. महाराजांना आवडेल ना. हा आवडेल ना. 15,000च आहे. आता महाराज इथं पाहिजे होते, पण महाराज कुठं बाहेर गेले ना. ते ध्यानाला असं बसले ना. चालतंय. बर चला. बरं. याच्या अगोदर आलता का तुम्ही? बर बर ठीक आहे, तुम्ही जावा. तुम्ही थांबा. जय मा. किती वेळ लागेल हो? आलं की थोडं थांबायचं कळतं का हो? का आलं की झालं चालू तुमचं. हा कुठे आहे बाबा? बाबा कुठे आहे? हो, शांतता ठेवा. मोठं शाळा नाही. शांतता भिंतता. बाबा कुठे आहे? सांग. बाबा आतमध्ये आहे. आतापर्यंत अरे बाई उठ. भाड खाऊ. शंभू. बाबा ए
तुम्ही असं अचानकच काय आला? अचानक काय कांड करतो ते आम्हाला सगळं कळालंय. कान काय करतोय म्हणजे कोण आहे तुम्ही? हा? कोण तुम्ही म्हणजे? कोण आहे तर? मॅडम IPS अधिकारी इथं. आणि शिंगली सवारलेली आहे का तू? अरे IPS अधिकारी? मजबुरी मॅडम तुम्ही अचानक असं कसं काय घुसला? आम्हाला सांगतो आम्ही कुठं जायचं असेल खरे. काय केलं आम्ही ते तरी सांगा ना. काय केलं? काय केलं? मी सेवा करतोय सगळ्यांची. तू सगळे कर्म काढा भाऊ, सगळे ऑफिसला आलेत, सगळे आणि सबूत ते दिले. बी हे वर दिसतंय का? गाड्या दिसतात तुला? ह्याच्यात कॅमेरा आहे कॅमेरा? आणि सगळं ऑफिसला आमच्या दिसलंय. सगळं तिकडे ऑफिस मध्ये हे झालंय आता, रेकॉर्ड झालंय. पैसे अरे. हा? ही सगळे गावाच्या लोकांनी अंधश्रद्धा दाखवली तुझ्यावर. गावातले लोक आमच्या पाठीमागे आहेत. ए पाठीमाग ए, पाठीमागं तसलं सांगायचं ना हा? हे तुला माझ्यात अजून काय इथं तुडवी. भाड खाऊ गावातले लोक. महाराजांनी- तुम्हाला दाखलीच नाही तो. चल तू फाड. तुमच्या मनात तर हेच चालतंय सगळं अंधश्रद्धा. फरक पडतो आम्हाला. कसला फरक पडलाय तुम्हाला आजपर्यंत? काय फरक पडलाय? अहो निघा इथून. चल तू चल. अरे पण मी सेवा करतोय सगळ्यांची. अरे थांबा थांबा, ही तुमच्यामुळे झाले. श्रद्धा असावी किती, एवढी अंधश्रद्धा दाखवते याच्यावर, हुंदू बाबावर एवढे पैसे लुटले त्याच्यावर तुम्ही. हा आणि कुणी आणलं माझ्या पोरीने सगळं गोल किस आणलंय. वा माझ्या पोरीबद्दल मला अभिमान आहे. हा थांबा, याला आहे ना चांगलं, याला आहे ना म्हणजे 10-15 वर्ष आत ठेवला पाहिजे बरं का मॅडम. 10-15 वर्ष ह्याला कारावासच झाला पाहिजे. अहो काय बाबा तुमचा, अजून बी तुमच्या बाबावर श्रद्धा आहे का? काय झालं? कसले बाबा आहे? कोण बाबा? कोप होईल सगळ्यावर कोप होईल. कोप. परत जर कोपचं नाव काढलं ना. पोरगी जय बाबा. तिने तर सगळं गोल किस आणलंय. IPS अधिकारी. IPS अधिकारी माझी मुलगी त्यांनी आहे काय ती. केलं तर बक्स यांना गिफ्ट दिलं, त्या गिफ्ट मध्ये कॅमेरा लावला होता. कॅमेरा तुला म्हणलं होतं का कुणाची गिफ्ट बिफ्ट घेत जाऊ नको म्हणून? अहो ह्या बाबांनी कोट्यवधीची संपत्ती 2 वर्षात बघा तरी तपास नाही आपल्याला. 200-300 एकर वावर, अख्खं गाव नाही महाराष्ट्र पाया पडतो रोज. त्यांनी जय बाबा. आणि आतमध्ये बायांसोबत अरे जय बाबा. इथं चांगले जय चांगले बाबा, पुढारी. अजून जय बाबाचे का? हो साहेब. हे बायाला पण हाणा. केलंय ना वंदू लुटलंय सगळं. मॅडम इथं आमदार खासदार मोठे IPS अधिकारी सगळे येऊन गेलेत. अहो मी सेवा करतोय राव सगळ्यांची. असली का ती सेवा? त्या दिवशी उगा मी आणि बाबा अचानक गेलो आणि ह्याचे कर्मकांड दिसले, तेव्हापासून माझ्या डोक्यात संशय होता. काय केलं तू? एका बाईच्या अंगावर हात टाकत होता हा. प्रत्येक बाईसोबत तेच करतो. प्रत्येक बाई बाबा. हा सगळं रेकॉर्ड झालंय त्याचं. आणि कसलं तरी औषध पाजून त्यांना गुंगवतो आणि मग हे कांड करतोय. औषध साहेब याला फाशी झाली पाहिजे. फाशी त्याला, दुसरं काही नाही. हाना हाना किती बायांच्या आपल्या उरल्यात यालाच माहिती. तुम्हाला लाज वाटेल का? आणि ह्यांच्यामुळे झालंय सगळं ह्यांच्यामुळे. तुला सवरलेलं बाया. हाला निघा. तोंड बघायचं. करा, आम्ही ट्रीटमेंट देऊ पाहिजे तर. आम्ही काय हा. असं ना पोलीस ज्या- स्टेशनला सांगू काय खरं असं. मॅडम ह्यांना आहे ना रजिस्टर ताब्यात घ्या. हा. आणि गवाई म्हणून तुम्ही उभा राहायचंय तिथं. आम्ही खरं सांगू सगळं. त्याला फाशी झाली पाहिजे. चला आता. चला मॅडम धन्यवाद बरं का. आमचे कशाचे उपकार हो. तुमच्यामुळं सगळं हे झालं. माझ्या मुलीमुळं केल्यामुळं हा. मामा धन्यवाद का. अशी लेकर तयार झाली पाहिजे. तेव्हा देश वाचल, आपली संस्कृती वाचल. नाही तर ह्या येड्या बंधूमुळं 2 वर्षात 100-150 एकर जमीन बाप आणि अहो. पैसा धर्म अडचणीत आला याच्यामुळं. चांगल्या चांगल्या साधू संतावर लोक विश्वास ठेविनात. किती भोळे बाबडे लोक आपले. कशा विश्वास ठेवा हेच कळत नाही. आणि मेन म्हणजे बायका मूर्ख आहेत. बायका मुलं होत नाही म्हणून तो कुठं. मॅडम बायकाचं काय आता नगरी मामा आम्ही येऊन पाया पडून गेलो. काय सांगायचं आता इथे वाचवलं तुम्ही मॅडम. अहो शाह बाबाने ना काय येड लावलं होतं. अहो इथंच नाही अख्ख्या महाराष्ट्रात ते चालू आहे. महाराष्ट्रातच काय बाहेर सुद्धा हे चालू आहे. हो 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 या बंधू बाबाने लाख 2-2 लाख रुपये वर्ग यात्रेला लुटमार चालवली. पण मी आज पणच घेतलाय. हे असले सगळे बंधू बाबा बघायचे, सगळीकडे इन्क्वायरी करायची आणि ह्यांना उचलायचं आणि पहिलं जेलमध्ये टाकायचं. छान छान. या बाबांचा नाही नाटक झाला पाहिजे. अशा मुली जन्माला आल्या पाहिजे. मग कशाला पोरगा लागतो वंशाला देवा. लोक म्हणतात मुलं व्हायना कशाला मुलगा पाहिजे. हा खूप खूप तुमच्या गावाला कार्याला संकटातून वाचवले माझ्या लेकरांनी.
महाराष्ट्राला आता पण घेतलाय हा. पोरीनं. प्रत्येक गावात कुठं भोंदू सापडल तो उचलायचा आणि जेलमध्ये टाकायचा. हे कामाचं माझं लेख करणार तुमच्या बरोबर आम्ही मॅडम. चला